इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपाण येथे दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेच्या वतीने नाशिक नगरीत पहिल्यांदाच भव्य महादत्त याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य गाडगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा कार्यक्रम येत्या 3, 4 आणि 5 एप्रिल 2024 रोजी गोल क्लब ईदगाह मैदान येथे पार पडणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून नाशिककरांना आध्यात्मिक अनुभूतीसोबतच आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. या 3 दिवसीय उत्सवात दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत 1008 कुंडी महादत्त याग सोहळा संपन्न होईल, ज्यात पुरातन काळातील वैदिक प्रक्रिया आणि प्रार्थनाद्वारे शरीर शुद्धी आणि समस्या मार्गदर्शनावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे औचित्य साधून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत तपासणी आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉक्टर मोहनपुरी नाडी परीक्षण करून रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे. गाडगे महाराज समस्यांचे निवारण करणार आहे. तसेच भाविकांसाठी दररोज रात्री 7 ते 8 या वेळेत मोफत रुद्राक्ष वाटप देखील करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच आयोजित होत असलेल्या या मंगलमय सोहळ्याचा आणि आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. 1008 हवन आहेत. 3 तारीख, 4 तारीख आणि 5 तारीख. तसेच आयुर्वेदिक शिबिर जे आहे ते सकाळी 10 पासून दिवसभर चालणार आहे. दुपारी 3 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत प्रार्थना होईल, पंचसुक्ताचा अभिषेक होईल, हवन होईल, 7 चक्रांची शुद्धी होईल. असं 3 ते 10चं नियोजन आहे. तसेच जे आयुर्वेदिक शिबिर जे आहे मोफत तपासणी करून नाडी परीक्षण करून औषधी दिल्या जाणार आहेत. रुद्राक्षाची वाटप 3ही दिवस चालणार आहे. तेव्हा या संधीचा सर्व भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ही प्रक्रिया तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही, कारण ही प्रक्रियाच पुरातन काळातील आहे. 300 वर्षाच्या पाठीमागे ही प्रक्रिया चालत असायची. त्यावेळी डॉक्टर नव्हते, ही प्रक्रियाच असायची. दत्तधाम सरकारतर्फे जो 3 दिवसाचा शिबिर या ठिकाणी आयोजित करणार आहात, हो, त्यासाठी आपण भाविक भक्तांना काय आवाहन कराल? ज्यांची शारीरिक मानसिक काही बिमारी असेल तर आयुर्वेदिक शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. 1008 महादत्त याग सोहळा संपन्न होणार आहे. हो, काय सांगा? वैदिक प्रक्रिया आहे. पुरातन काळामध्ये काही डॉक्टर नव्हते. पुरातन काळामध्ये वैदिक प्रक्रिया चालायची. वैदिक प्रक्रिया म्हणजे काय? आरोग्य हवन, समस्या निवारण हवन, महामृत्युंजय हवन, नवग्रहांचे हवन, प्रार्थना, संकल्प, ध्यान साधना. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. त्या 7 चक्रांची शुद्धी, शरीर शुद्ध असल, आपलं मन शुद्ध जर असल तर ते हवन करण्यात मजा आहे. आपलं मन तर जागेवर पाहिजे, आपलं शरीर शुद्ध पाहिजे. आपण 4 तासाची पहिली प्रक्रिया घेत असतो. प्रार्थना, संकल्प, ध्यान साधना, 7 चक्रांची शुद्धी आणि नंतर पंचसुक्तांचा अभिषेक. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे 5 प्राण असतात ते 5 प्राण शुद्ध करण्यासाठी पंचसुक्तांचा अभिषेक असतो आणि नंतर आपण हवन करत असतो. आपल्या इथे जी प्रक्रिया चालत असती ही प्रक्रिया पुरातन काळातील आहे. ही प्रक्रिया जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी चालत नाहीये. हवन सगळीकच होतात, पण जी अगोदर आपण शरीर शुद्धीची 4 तासाची प्रक्रिया घेत असतो ही कुठेच होत नाही. महाराज, नाशिकमध्ये 3 दिवस हा जो सोहळा पार पडणार आहे, त्या सोहळ्यामधून भक्तांनी काय लाभ घ्यावा आणि त्यांना आपण त्या कार्यक्रमातून काय लाभ मिळणार असं आपल्याला वाटतं? आता ही वैदिक प्रक्रिया म्हणजे पुरातन काळातील प्रक्रिया आहे. प्रार्थनेमध्ये जे आहे आपल्या शरीरामध्ये जी काही आजार रूपी स्मृती असेल, आजार असतील, प्रार्थनेद्वारे कमी होत असतात. संकल्प जो म्हणतो आपण, संकल्पामध्ये मनामध्ये जे काही आपल्या निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती असेल, निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती मनातून नष्ट होत असते. प्रार्थना, संकल्प आणि 7 चक्रांच्या शुद्धीना. याच वेळी तपासणी व रुद्राक्ष वाटप देखील आपण ठेवलेले आहे. हो. काय सांगा? रुद्राक्ष म्हणजे हा भगवान शंकराच्या अश्रूपासून तयार झालेला आहे. रुद्राक्ष धारण केल्यानंतर
शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या आपल्या सुटत असतात, विचार आपले पॉझिटिव्ह राहत असतात, हृदयाचे आजार आपल्याला होत नसतात. पण तो रुद्राक्ष ही पवित्र असायला पाहिजे. आता पवित्र म्हणजे काय? त्या रुद्राक्षाचा पहिला अभिषेक केलेला असायला पाहिजे. रुद्र अभिषेक. आपण रुद्र अभिषेक इथे करून नंतर ते रुद्राक्ष तिथे वाटण्यासाठी नाही आहोत. सनातन धर्म. आता सनातन धर्माची सेवा म्हणजे काय? सनातन धर्म चालवणे म्हणजे काय? निवड टिळा लावणे म्हणजे सनातन धर्माची सेवा होत नाही. भगवा कपडा घातला म्हणजे सनातन धर्माची सेवा होत नाही. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या माता पित्यांची सेवा महत्वाची आहे. त्या माता पित्यांची आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. आपण प्रार्थनेमधून, ध्यान धारणेमधून हा संदेश देत असतो. दत्तधाम सरकारच्या माध्यमातून आता आम्ही स्वतः प्रतिक्रिया घेतल्या या ठिकाणी. मोठे मोठे आजार नागरिकांचे बरे झालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता एक जे आजार आहे ही वैदिक प्रक्रिया आपण अगोदर करीत असतो. हा काही चमत्कार नाहीये. जे आपण प्रार्थना घेतो, संकल्प घेतो, ध्यान साधना घेतो, याच्याद्वारे आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार असतात ते निगेटिव्ह विचार नष्ट होत असतात. काही आजार आपल्याला असे असतात, पूर्वजांचे आजार आपल्याला येत असतात, म्हणजे स्मृती म्हणायची, किंवा आपल्या मागच्या जन्माचं काही राहिलेलं असेल ते आजार आपल्याला या जन्मामध्ये भोगावा लागत असतात. महाराज, आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना बरेच नागरिक व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले आहेत आणि ते आपल्या दत्तधाम सरकारमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. तर व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या नागरिकांना आपण या ठिकाणी काय संदेश देता आणि बरेच लोक या ठिकाणी बरे झालेले आहेत, काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाच्या मनामध्ये एक निगेटिव्ह विचार बसलेले असतात. काही ही दारू आहे, ही माझी दारू मेल्याशिवाय सुटणार नाही, आपण हे म्हणतो. पण मेल्यानंतर कधीही दारू सुटत नसती, कारण हे शरीर नष्ट होणार आहे, पण शरीरामध्ये जो आहे तो अमर आहे. जरी आपण पर आत्महत्या जरी केली तर आपल्याला परत जन्म घ्यावाच लागतो आणि ते भोगावाच लागतात. आपण इथे काय करत असतो? त्याचं मनोबल वाढवलं जातं, म्हणजेच त्याला आधार दिला जातो. तुला भ्रम होतो, तुझं वय जर 40 वर्ष असेल, तू 40 वर्षापासून तू दारू पित नाही, तू 10 वर्षापासून पितोय, मग अगोदर 30 वर्षी पिला नाही, मग का मेला का तू? नाही मेला. फक्त मनोबल वाढवलं जातं. आपलं जे सूक्ष्म शरीर असतं ते आकाशलेलं असतं आणि माणसाच्या मनामध्ये निगेटिव्हिटी झालेली असती की नाही, ही दारू माझी आता सुटतच नाही, ही मेल्याशिवाय सुटणार नाही. तो भ्रम आपण त्याच्या मनामधून नष्ट करीत असतो प्रार्थनेद्वारे, संकल्पाद्वारे, ध्यान साधनेद्वारे. दत्तधाम सरकारमध्ये आलेल्या भक्तांवरती उपचार केला जातो आणि आपण त्यांना दिल्या सुद्धा जातात, तर त्याबद्दल काय सांगाल? ही आयुर्वेदिक जी औषधी आहे याची उत्पत्ती कशी झाली ही महत्वाची. काही लोक म्हणतात देव आहे, मग देवाला एवढं कळतं तर मग औषधी खाण्याची काय गरज, असे काही लोक प्रश्न विचारतात. देवतांना सुद्धा डॉक्टर होते. देवतांचे डॉक्टर म्हणजे धन्वंतरी देवता. आता धन्वंतरी देवतेची उत्पत्ती कशी झाली? ज्यावेळेस देव दैत्यांचं युद्ध झालं त्यावेळेस समुद्र मंथनामधून नवरत्ने बाहेर पडली. त्याच्यापैकी धन्वंतरी देवता पहिले प्रगट झाले. तर धन्वंतरी देवता प्रगट झाले तर त्यांच्या हातामध्ये, एका हातामध्ये जळू होता, एका हातामध्ये शंख होता, एका हातामध्ये अमृत कलश होता आणि एका हातामध्ये वनस्पती होती. तिथून पुढं आयुर्वेदिक वनस्पती जास्त प्रचलित झाली. नवरत्नांपैकी गोमाता सुद्धा प्रगट झाली. कुठून झाली? नवरत्नांपैकी गोमाता ही तिथून प्रगट झालेली. गोमाता म्हणजे आपल्या दारापुढे जी गाय आहे ती गाय. काही औषधी असे असतात पंचगव्यापासून बनलेले असतात. दूध आलं, तूप आलं, दही आलं, गोमित्र आलं किंवा शेण आलं, याच्यापासून काही औषधी बनलेले असतात. आजार कमी करण्यास त्या औषधांची आपल्याला मदत होत असते. एनसीएन न्यूजसाठी अभिषेक तकाटे, नाशिक.